गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण आता पुढचे डायमेन्शन कंटिन्यू करूयात. आता मेनली इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डशी रिलेटेड डायमेन्शन्स राहिलेत ते आपण कंप्लीट करूयात. म्हणजे आपले डायमेन्शन्स बऱ्यापैकी कवर होत आहेत. तुम्ही फॉर्म्युले लर्न करा म्हणजे तुम्हाला डायमेन्शन ऑप्टेन करता येतील. आपण ज्या वेळेला नीट आणि जेईचं सॉल्विंग करणार आहोत त्यावेळेला प्रत्येकाला फॉर्म्युला पाठ असायला पाहिजे म्हणजे तुम्हाला डायमेन्शन काढता येतील. आपण मागच्या लेक्चरमध्ये व्होल्टेजचे डायमेन्शन काढलेत, रजिस्टन्सचे डायमेन्शन काढलेत. तुम्हाला मी आज शिकवतो की फॉर्म्युला स्प्लिट कसा करायचा इन ऑर्डर टू ऑप्टेन डायमेन्शन्स. ओके, तर मग आपण पहिलं डायमेन्शन आज स्टडी करणार आहोत, कपॅसिटन्स और कपॅसिटी. कपॅसिटन्स और कपॅसिटी फॉर्म्युला असतो चार्ज डिवायडेड बाय व्होल्टेज. कपॅसिटीचा फॉर्म्युला असतो चार्ज डिवायडेड बाय व्होल्टेज. ओके, मग हे आलं चार्ज. व्होल्टेज म्हणजे वर्क डिवायडेड बाय चार्ज, म्हणजे हे आलं क्यू स्क्वेअर अपॉन डब्ल्यू. पण क्यू म्हणजे आय इंटू टी, करंट इंटू टाईम. मग हे आलं आय स्क्वेअर टी स्क्वेअर अपॉन डब्ल्यू. मग डायमेन्शन आले, हे आलं ए2 करंटचा स्क्वेअर आहे, T2 डिवायडेड बाय डायमेन्शन्स ऑफ वर्क L2 M1 T-2. सो डायमेन्शन आले, फायनल डायमेन्शन आले L-2 बरोबर आहे, M-1 T4. हे -2 वर जाऊन +2 झालं A2. दीज आर डायमेन्शन्स ऑफ कपॅसिटी आणि याचं युनिट असतं फॅरड. कपॅसिटीचं युनिट फॅरड. लक्षात आलं? डायमेन्शन लक्षात आले? ओके, पुढचं डायमेन्शन आपण स्टडी करूयात, रजिस्टिव्हिटी. रजिस्टिव्हिटी फॉर्म्युला असतो RA अपॉन L. रजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला RA अपॉन L. आता रजिस्टरचे डायमेन्शन आपण लर्न केलेत. रजिस्टरचे डायमेन्शन असतात L2 M1 T-3 A-2. हे मागच्या लेक्चरमध्ये आपण डायमेन्शन काढले होते. एरिया म्हणजे L2 आणि लेंथ म्हणजे L1. आता नीट लक्ष द्या, हे L2 आणि हे L2 म्हणजे हे L4 झालं आणि हा L1 वर येऊन मायनस होणार म्हणजे L-1 होणार. म्हणजे हे आलं L3 M1 T-3 A-2. डायमेन्शन्स ऑफ रजिस्टिव्हिटी L3 M1 T-3 A-2. क्लिअर झालं? कंडक्टिव्हिटी म्हणजे 1 अपॉन रजिस्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटीचे डायमेन्शन असतात 1 अपॉन रजिस्टिव्हिटी. म्हणजे रजिस्टिव्हिटीचे डायमेन्शन उलटं करावं लागेल. सो कंडक्टिव्हिटीचे डायमेन्शन आले L-3 M-1 T3 A2. क्लिअर? डायमेन्शन्स ऑफ कंडक्टिव्हिटी लक्षात आले? ओके, मग आता नेक्स्ट डायमेन्शन स्टडी करूयात, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट फॉर्म्युला असतो चार्ज इंटू लेंथ. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट फॉर्म्युला असतो चार्ज इंटू लेंथ. म्हणजे हे आलं चार्ज आय इंटू टी इंटू एल. सो डायमेन्शन आले L1 M0 T1 A1. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट खूप इम्पॉर्टंट डायमेन्शन आहे. लक्षात आलं? L1 M0 T1 A1. दीज आर डायमेन्शन्स ऑफ डायपोल, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. ओके, मग पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथ फॉर्म्युला असतो करंट इंटू लेंथ. मग डायमेन्शन आले L1 M0 T0 A1. डायमेन्शन्स ऑफ पोल स्ट्रेंथ. क्लिअर? देन मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मगाशी आपण इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट बघितलं होतं. आता मॅग्नेटिक डायपोल मोमेंट.
फॉर्म्युला असतो पोल स्ट्रेंथ इंटू लेंथ. पोल स्ट्रेंथ असते IL इंटू लेंथ, म्हणजे हे आलं IL स्क्वेअर बरोबर. सो डायमेन्शन आले L2 M0 T0 A1. डायमेन्शन्स ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. लक्षात येते का? हे खूप सोपं आहे, फार अवघड नाही आहे. मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डचा सिम्बॉल B असतो. यालाच मॅग्नेटिक इंडक्शन पण म्हणतात. मॅग्नेटिक फील्डला दुसरा शब्द यूज करायचा मॅग्नेटिक इंडक्शन. सो मॅग्नेटिक फील्ड फॉर्म्युला फोर्स डिवायडेड बाय पोल स्ट्रेंथ, म्हणजे हे आलं फोर्स डिवायडेड बाय पोल स्ट्रेंथ म्हणजे करंट इंटू लेंथ. फोर्सचे डायमेन्शन असतात L1 M1 T-2 डिवायडेड बाय करंट इंटू लेंथ, म्हणजे हे आलं A1 L1. आता नीट लक्ष द्या, हा L1 वर जाऊन -1 होणार, म्हणजे +1 -1 A⁻0 आलं. मग हे आलं L⁻0 M1 T-2 A-1. डायमेन्शन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड किंवा डायमेन्शन्स ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन. लक्षात आलं? देन इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फ्लक्स, इलेक्ट्रिक फ्लक्स फॉर्म्युला असतो इलेक्ट्रिक फील्ड इंटू एरिया. आता इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे E इंटू एरिया A. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे फोर्स डिवायडेड बाय चार्ज इंटू एरिया. मग हे आलं फोर्स डिवायडेड बाय चार्ज म्हणजे I इंटू T इंटू एरिया. मग डायमेन्शन्स ऑफ फोर्स L1 M1 T-2. एरियाचे डायमेन्शन L2 डिवायडेड बाय करंटचे डायमेन्शन A1 T1. बरोबर आहे. मग फायनल डायमेन्शन आले हे बघा L+1 +2, म्हणजे हे आलं L⁻³ M1 T. हा T वर जाणार -1 होणार, म्हणजे हे आलं T-3 A-1. डायमेन्शन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. क्लिअर झालं? तसंच सॉरी, इलेक्ट्रिक फ्लक्सचे डायमेन्शन. मॅग्नेटिक फ्लक्स फॉर्म्युला असतो मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया. मॅग्नेटिक फील्डचे डायमेन्शन आपण आत्ताच काढलेत, हे बघा इथे L0 M1 T-2 A-1. L0 M1 T-2 A-1 इंटू एरिया L2. सो डायमेन्शन आले L2 M1 T-2 A-1. these are dimensions of magnetic flux. ह्या क्वांटिटी आहेत त्या 11th किंवा 12th सिलेबसमध्ये तुम्हाला होतील. आता आपल्याला फक्त फॉर्म्युला लर्न करून ठेवायचा आहे, म्हणजे तुम्हाला डायमेन्शन ऑब्टेन करायला प्रॉब्लेम येणार नाही. लक्षात आलं? ओके. मग आपण पुढचं डायमेन्शन बघूयात. परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. हे खूप इम्पॉर्टंट डायमेन्शन. परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. permittivity of free space or vacuum or air. Permittivity of free space or vacuum or air. फिजिक्स मध्ये फ्री स्पेस, व्हॅक्यूम, एअर यांचं मिनिंग सेम असतं. ओके. फॉर्म्युला असतो Q1 Q2 अपॉन FR². यातलं Q1 म्हणजे फर्स्ट चार्ज, Q2 म्हणजे सेकंड चार्ज, F म्हणजे फोर्स, R म्हणजे डिस्टन्स.
हे असं, हा चार्ज Q1, हा चार्ज Q2 आणि ह्यांच्यातलं डिस्टन्स R. तर आपल्याला परमिटिव्हिटीचे डायमेन्शन काढायचे आहे. त्याच्या अगोदर एक सांगतो, परमिटिव्हिटीचा सिम्बॉल हा असा असतो, याला म्हणतात एप्सिलॉन. काय म्हणायचं? एप्सिलॉन. ओके. आता जर एअर मिडियम असेल तर त्याला सफिक्स 0 वापरायचं, ह्याला म्हणायचं एप्सिलॉन 0. एप्सिलॉन 0 म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस किंवा परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम किंवा परमिटिव्हिटी ऑफ एअर. आता ह्या तिघांपेक्षा जर वेगळं मिडियम असेल तर सिम्बॉल एप्सिलॉन घ्यायचा, याला म्हणतात परमिटिव्हिटी ऑफ मिडियम. म्हणजे सपोज करा केरोसिन आहे, ग्लास आहे, कॉपर आहे, तर मग सिम्बॉल एप्सिलॉन घ्यायचा. एप्सिलॉन म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ मिडियम विच इज अदर दॅन एअर. एअर असेल तर सिम्बॉल काय घ्यायचा? एप्सिलॉन 0. कळलं? मग आपला फॉर्म्युलाला एप्सिलॉन 0 इज इक्वल टू Q1 Q2 अपॉन FR². ओके. एअर आहे म्हणून सिम्बॉल मी 0 वापरला आहे, एप्सिलॉन 0 म्हणायचं. अदर दॅन एअर मिडियम असेल तर सिम्बॉल फक्त एप्सिलॉन घ्यायचा. आता मिडियमची परमिटिव्हिटी असू द्या किंवा एअरची परमिटिव्हिटी असू द्या, डायमेन्शन सेम राहणार. आता Q1 याला म्हणजे फर्स्ट चार्ज, सेकंड चार्ज, म्हणजे बेसिकली हा चार्ज आहे, म्हणजे एक Q² झालं. बरोबर आहे? Q1 म्हणजे पण चार्ज, Q2 म्हणजे पण चार्ज, मग चार्ज इंटू चार्ज म्हणजे एक Q² आलं. Q² अपॉन FR². Q म्हणजे IT, सो हे आलं I²T² अपॉन FR². मग याच्यावरनं डायमेन्शन आले A2 T2 डिवायडेड बाय 4चे डायमेन्शन L1 M1 T-2 आणि R म्हणजे डिस्टन्स आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे, त्यामुळे हे आलं L⁻². मग हे आलं A2 T2 डिवायडेड बाय L⁻³ M1 T-2. सो फायनल डायमेन्शन आले L-3 M-1 T4 A2. क्लिअर झालं? हे डायमेन्शन खूप इम्पॉर्टंट आहेत, हे तुम्हाला अगदी तोंडपाठ असायला पाहिजे. ओके. तसंच मॅग्नेटिक फील्डमध्ये क्वांटिटी येते, त्याला म्हणतात परमिएबिलिटी. आता परमिएबिलिटी त्याचा सिम्बॉल असतो म्यू. जर एअर मिडियम असेल तर μ0 घ्यायचं, अदर दॅन एअर असेल तर सिम्बॉल म्यू घ्यायचा. कळलं? परमिएबिलिटी ऑफ एअर किंवा परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस किंवा परमिएबिलिटी ऑफ व्हॅक्यूम, त्याचा सिम्बॉल झाला μ0. ओके. अदर दॅन एअर मिडियम असेल तर सिम्बॉल घ्यायचा म्यू. म्यू म्हणजे परमिएबिलिटी ऑफ मिडियम, μ0 म्हणजे परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस किंवा परमिएबिलिटी ऑफ व्हॅक्यूम किंवा परमिएबिलिटी ऑफ एअर. मग μ0चा सिम्बॉल असतो, μ0चा फॉर्म्युला येतो परमिएबिलिटीचा 4πr² अपॉन IL साइन थीटा. आता R म्हणजे डिस्टन्स, B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक इंडक्शन, I म्हणजे करंट, L म्हणजे लेंथ, थीटा अँगल. आता ट्रिग्नॉमेट्रिक रेशोला डायमेन्शन नसतात, त्यामुळं साइन थीटाला डायमेन्शन येणार नाही. मग हे बघा, 4π हा नंबर आहे, नंबरला डायमेन्शन असतात, त्यामुळे तो लिहायची गरज नाही. R म्हणजे डिस्टन्स आहे म्हणून मी याला L² घेतो. बरोबर आहे? हे B डिवायडेड बाय IL, साइन थीटाला डायमेन्शन असणार नाहीत, म्हणजे हे आलं LB अपॉन I. आता L मॅग्नेटिक फील्ड म्हणजे फोर्स डिवायडेड बाय पोल स्ट्रेंथ, आणि पोल स्ट्रेंथचा फॉर्म्युला करंट इंटू लेंथ डिवायडेड बाय हे झालं I. मग हे आलं LF डिवायडेड बाय I²L. L कॅन्सल झालं. तुमच्या लक्षात येत आहे? तुम्हाला जर फॉर्म्युला लर्न असेल, तुम्ही जर फॉर्म्युला लर्न केला असेल तर तुम्हाला असा फॉर्म्युला स्प्लिट करता येतो आणि आपले जे बेसिक डायमेन्शन आहेत त्या डायमेन्शनच्या टर्ममध्ये आपल्याला ऑब्टेन करता येतं. मग फायनल आलं फोर्स अपॉन
आय स्क्वेअर. मग फोरचे डायमेन्शन असतात L1 M1 T-2 अपॉन करंट म्हणजे A2. सो डायमेन्शन आले L1 M1 T-2 A-2. These are dimensions of permeability. परमिएबिलिटी ऑफ एअर किंवा परमिएबिलिटी ऑफ मीडियम दोघांचे डायमेन्शन सेम असतात. क्लिअर झालं. तर एप्सिलॉन झिरोचं डायमेन्शन म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस हे दोन्ही डायमेन्शन तुम्ही लर्न करून ठेवायचे. फॉर्म्युला पाठ करा, तुम्हाला डायमेन्शन काढता येईल. ओके. मग आता पुढचं डायमेन्शन आहे सेल्फ इंडक्टन्स. सेल्फ इंडक्टन्स त्याचा सिम्बॉल असतो L. मग L इज इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स डिवायडेड बाय करंट. मॅग्नेटिक फ्लक्स डिवायडेड बाय करंट. ओके. मॅग्नेटिक फ्लक्सचे डायमेन्शन आपण मागच्या ह्याच्यामध्ये काढलेत. मॅग्नेटिक फ्लक्सचे डायमेन्शन असतात L2 M1 T-2 A-1. L2 M1 T-2 A-1 डिवायडेड बाय करंट म्हणजे A1. जो डायमेन्शन आले L2 M1 T-2 A-2. these are dimensions of सेल्फ इंडक्टन्स. कळलं, लक्षात आलं. तर हे सेम डायमेन्शन म्युच्युअल इंडक्टन्सचे असतात. म्युच्युअल इंडक्टन्स त्याचा फॉर्म्युला देखील असतो मॅग्नेटिक फ्लक्स डिवायडेड बाय करंट. सो म्युच्युअल इंडक्टन्स त्याचे डायमेन्शन पण सेमच येतील. क्लिअर झालं. हां, आता एक लक्षात घ्या, टेन्शन, लोड, वेट हे सगळे जरी नावं वेगळे असतील तरी बेसिकली हे फोर्स आहेत. त्यामुळे यांचे डायमेन्शन येतात L1 M1 T-2. कळलं. टेन्शन म्हणजे फोर्स, लोड म्हणजे पण फोर्स, वेट म्हणजे पण फोर्स. त्यामुळे या सगळ्यांचे डायमेन्शन सेम येतील. क्लिअर झालं. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी फॉर्म्युला असतो परमिटिव्हिटी ऑफ मीडियम डिवायडेड बाय परमिटिव्हिटी ऑफ एअर. परमिटिव्हिटीचा सिम्बॉल एप्सिलॉन आहे, मी आत्ताच सांगितलं आहे. सो रिलेटिव्ह परमिटिव्हिटी फॉर्म्युला येतो परमिटिव्हिटी ऑफ मीडियम डिवायडेड बाय परमिटिव्हिटी ऑफ एअर. इट इज रेशो ऑफ सिमिलर क्वांटिटी. परमिटिव्हिटीचे डायमेन्शन आणि परमिटिव्हिटी ऑफ मीडियमचे डायमेन्शन आणि परमिटिव्हिटी ऑफ एअरचे डायमेन्शन सेमच असतात. सो ह्याचे डायमेन्शन आले L0 M0 T0. कळलं. देन रिलेटिव्ह परमिएबिलिटी याचे डायमेन्शन पण रिलेटिव्ह परमिएबिलिटी. रिलेटिव्ह परमिएबिलिटी फॉर्म्युला असतो परमिएबिलिटी ऑफ मीडियम डिवायडेड बाय परमिएबिलिटी ऑफ व्हॅक्यूम. हा पण रेशो ऑफ सिमिलर क्वांटिटी आहे. सो रिलेटिव्ह परमिएबिलिटी डायमेन्शन आले L0 M0 T0. क्लिअर झालं, लक्षात आलं. हे खूप सोपं आहे, फार काही अवघड नाही आहे. देन पुढचे डायमेन्शन रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला असतो 1/2π √LC. L म्हणजे इंडक्टन्स, C म्हणजे कपॅसिटन्स. हे नोट्समध्ये व्यवस्थित दिलेलं आहे, मी तुम्हाला त्याचे फोटो सेंड करतो आहे. L म्हणजे इंडक्टन्स, C म्हणजे कपॅसिटन्स. आता हे बघा, फॉर्म्युला काही का असे ना, ही फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे 1/टाईम. सो रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन आले L0 M0 T-1. कळलं. बऱ्याच वेळेला
फॉर्म्युला वेगळा असतो आणि क्वांटिटीचं नाव वेगळं असतं, त्या नावावरूनच तुम्हाला डायमेन्शन ऑब्टेन करता येतात. तर हे कळलं. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी ही बेसिकली फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन म्हणजे 1 टाईमचे डायमेन्शन असतात. सो हे डायमेन्शन आले L0 M0 T-1. ओके. पुन्हा पुढचं डायमेन्शन आहे वेव्ह नंबर. वेव्ह नंबर फॉर्म्युला असतो 1 वेव्हलेंथ. आता वेव्हलेंथ म्हणजे लेंथ. सो हे आलं 1/L. सो 1 हे आलं L1 M0 T0. सो वेव्ह नंबरचे डायमेन्शन आले L-1 M0 T0. क्लिअर झालं. डायमेन्शन्स ऑफ वेव्ह नंबर लक्षात आले. देन आपण युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटचे डायमेन्शन काढलेत की नाही आता मला आठवत नाही आहे. आपण काढलेले आहेत, त्यामुळे आता मी पुन्हा ते रिपीट करत नाही. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ह्याचा सिम्बॉल असतो इटा. असं एन काढून त्याला खाली थोडंसं वाढवायचं. फॉर्म्युला असतो F/6πRV. F म्हणजे फोर्स, R म्हणजे रेडियस, व्ही म्हणजे व्हिलॉसिटी. आता 6π हा नंबर आहे, नंबरला डायमेन्शन नसतात. सो 4चे डायमेन्शन आले L1 M1 T-2 डिवायडेड बाय R म्हणजे रेडियस, रेडियस म्हणजे लेंथ L1, व्हिलॉसिटी L1 M0 T-1. सो हे आलं L1 M1 T-2 डिवायडेड बाय हे आलं L2 M0 T-1. बरोबर आहे. मग डायमेन्शन आले, हे 2 वर गेलं -2 झालं, +1 -2 म्हणजे -1 आले. L-1 M1 T-1. क्लिअर झालं. हा -1 T-1 वर घेतला म्हणजे तो T⁻+1 होणार. मग T⁻−2+1 म्हणजे हे आलं -1. सो दीज आर डायमेन्शन्स ऑफ कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. नंतर एक अजून डायमेन्शन आहे रेडबर्ग कॉन्स्टंट. रेडबर्ग कॉन्स्टंट हा फॉर्म्युला असतो 1 वेव्हलेंथ. सो 1 वेव्हलेंथ म्हणजे लेंथ L1 M0 T0. सो डायमेन्शन आले L-1 M0 T0. रेडबर्ग कॉन्स्टंट. ओके. पुन्हा ससेप्टिबिलिटी. ससेप्टिबिलिटी हा नंबर असतो. हे 12th होईल तुम्हाला. मॅग्नेटिक मटेरियल असतात त्यांना क्लासिफाय करतात ऑन द बेसिस ऑफ ससेप्टिबिलिटी. सो ससेप्टिबिलिटी हा नंबर आहे, नंबरला डायमेन्शन असतात, त्यामुळं ससेप्टिबिलिटी डायमेन्शन आले L0 M0 T0. कळलं. तसंच अजून एक आहे रेनॉल्ड्स नंबर. रेनॉल्ड्स नंबर हा देखील नंबर आहे, नंबरला डायमेन्शन असतात. सो रेनॉल्ड्स नंबरचे डायमेन्शन आले L0 M0 T0. क्लिअर झालं. देन एनर्जी डेन्सिटी. फॉर्म्युला असतो एनर्जी डिवायडेड बाय व्हॉल्यूम. सो एनर्जीचे डायमेन्शन असतात L2 M1 T-2 डिवायडेड बाय व्हॉल्यूम म्हणजे L³ L⁻3. आता हे L⁻3 वर जाऊन -3 होणार म्हणजे डायमेन्शन आले L-1 M1
T-2 एनर्जी डेन्सिटीचे डायमेन्शन. क्लिअर झालं? एनर्जी डेन्सिटीचे डायमेन्शन लक्षात आले. देन सरफेस एनर्जी इज इक्वल टू एनर्जी डिवायडेड बाय सरफेस एरिया. एनर्जीचे डायमेन्शन आले L2 M1 T-2. आता सरफेस एरिया म्हणजे एरिया म्हणजे L². त्यामुळं एरियाचे डायमेन्शन आले L⁻². सो डायमेन्शन आले L0 M1 T-2 डायमेन्शन्स ऑफ सरफेस एनर्जी. क्लिअर झालं? नंतर एरियल व्हिलॉसिटी. एरियल व्हिलॉसिटी फॉर्म्युला असतो एरिया डिवायडेड बाय व्हिलॉसिटी. एरिया म्हणजे L⁻². व्हिलॉसिटीचे डायमेन्शन L1 M0 T-2. सो हे डायमेन्शन आले L1 M0 T2. these are dimensions of aerial velocity. क्लिअर झालं? कमीत कमी एवढे डायमेन्शन तरी आपल्याला यायला पाहिजेत. आता मी काय करणार आहे, उद्या मी तुम्हाला चार्ट सेंड करतो किंवा ह्याच्यासोबत मी तुम्हाला फॉर्म्युल्यात नोट्स सेंड करतो आणि चार्ट सेंड करतो. ज्या क्वांटिटीचे डायमेन्शन सेम आहेत अशा क्वांटिटीचा ग्रुप मी करून देतो तुम्हाला. काही क्वांटिटी त्यांची नावं ऐकायला सेम वाटतात पण त्यांचे डायमेन्शन सेम नाही आहेत, अशा क्वांटिटीचा ग्रुप सेंड करतो. आणि काही फॉर्म्युले जे तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत ते फॉर्म्युले तुम्हाला मी लिहून देतो. म्हणजे आपला डायमेन्शनवाला पार्ट संपेल. मग आपण चालू करूयात ॲप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन्स. ठीक आहे? तोपर्यंत मग थांबूया.